हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग। तर आज आहे रंगपंचमी आणि रंगपंचमीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा। आणि आपला ब्लॉग नवीन कोणी बघत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा। आज आणि यावर्षी आपण इथे पण होळी सेलिब्रेट करणार आहोत आणि तिकडे सुद्धा जाणार आहोत, कारण घरून फोन येत आहे आणि शानू सुद्धा तिकडलं सर्व वातावरण बघून नाराज होत आहे। आणि असते ना मुलांना होळी खेळायचं म्हणून, इथे तेवढं काही होणार नाही। आणि तिला कसं आता दरवर्षी आम्ही तिकडेच जात असतो आणि यावर्षी इकडे म्हटलं तर मी माझ्यासाठी म्हणून नाही म्हणत होती, कारण मला चेहऱ्यावर थोडंसं इन्फेक्शन झालं होतं ना, त्याच्यामुळे नाही म्हणत होती। पण आता जाऊ द्या, एकच दिवस असतो होळीचा आणि मस्त एन्जॉय करायचा असतो, तर करूया आपण मस्त एन्जॉय, इकडे पण करूया आणि तिकडे पण करूया। तर आता सर्वात आधी तर मी स्वयंपाकाचं करून घेते। स्वयंपाकाचं म्हणजे काय, काल रात्रीची भाजी आहे, भात आहे आणि फक्त पोळ्या टाकावं लागते। तर नाश्ता वगैरे करत बसण्यापेक्षा पहिले पोळ्या टाकून घेतो आणि नाश्त्यासारखं असं जेवण, तर जेवण करू आणि मगच जाऊ, कारण वेळ होऊन जातो भरपूर। तुम्ही तर काय आधीच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं, भरपूर वेळ होऊन जातो आणि तसंच राहावं लागते म्हणून मग आता पोळ्या टाकून घेते आणि बस जेवण केलं का तसंच निघू। आणि त्याच्या आधी इथे होळी सेलिब्रेट करू, स्नेहाताईंची फॅमिली आणि आम्ही, कारण इथे बाकी सगळेजण गेले आहे गावाला आणि आम्हीच आहोत। तर चला मग पहिले पोळ्या टाकून घेते, काही शूट करत नाही कारण आज फक्त होळीचं शूट होणार, बाकी काय। तर होळीला आता सुरुवात करते मी यांच्यापासून। हां, थोडंसंच लावा ना, थोडंसंच लावा। होळीचा सण हा एन्जॉयबल असतो, पण काय कलरचा। हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली। असं हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली। आणि पोरांची सुद्धा इकडे हॅपी होली सुरू आहे बघा। अरे 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 अरे, मस्त ओलं करणं सुरू आहे, बापरे। आणि हा जो मुलगा आहे ना, हा नवीन आलेला आहे राहायला। मी चेहऱ्याला तेल वगैरे काहीच नाही लावलेला आहे, कारण हा कलर निघून जातो, तेवढा काही दिखून राहत नाही, पण लावावं लागेल तेल। आपला ग्रीन कलर टाकून द्यायचा। ड्रेस केलाय मी चेंज। तर ड्रेस चेंज केला मी आणि हा ड्रेस घातलेला आहे। हा ड्रेस थोडासा गेलेलाच आहे, पण होळीच्या कामी आला आणि चांगला पण दिसत आहे। तर हे बघा, हे दोघं जण कसे होळी खेळत आहे। शानू, माझ्या अंगावर नाही, पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही। अहो सांगा, पाणी नाही म्हणा। हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली कर। हॅपी होली, हॅपी होली। पियान तू हॅपी होली, हां खेळा मस्त। चला चाललो आम्ही स्नेहाताईकडे आणि मग त्यांना कलर लावल्याच्या नंतर जाऊ तिकडे। आंघोळ झाली? झाली का? मी तुम्हाला एवढा मोठा कलर आणला तुम्हाला लावायसाठी, आंघोळ करून घेतली का तुम्ही? आसूबाईला, सासरे बुवाला पण लावतो। बाप रे, तेल वगैरे लावून तुम्हाला लावला वाटते चांगला कलर सर ना। हा, होळी खेळून झाली। हो का, हॅपी होळी, हॅपी होळी। ओ आमचं ही घ्या ना, असं आकड सासू। इकडे जा मैदानात। हा कोणता आणला? हॅपी होळी। आशीर्वाद द्या।
आशीर्वाद द्या ना. थांबा चालले तुम्ही आता. इकडे बोरगा तुला वर्धा थोडासा लावा शुभ लावून दिला. हे घे तुला हॅपी होळी सर. हे घे हेच लावतो थोडासा बस झाला. मोबाईल घ्या मोबाईल घ्या मोबाईल घ्या मोबाईल पकडा. तो आला लागत होता तो कोणता चंदेरीवाला. बापरे चेहरा किती डेंजर दिसत आहे माझा. आता मी हातपाय वगैरे धुते, पुन्हा चेहरा धुवून टाकते आणि मग तयारी करते. ए शानू जायचं आहे ना, जायचं आहे ना वर्धेला. चला चला आम्ही निघून राहिलेला आहो. चला चला चला. माझा डोळ्यात गेलो तो का करशील तू. मध्ये बसते ना. चलो गाडीची चाबी घेतली. स्टँड काढून घ्या ना स्टँड. चलो वर्धा. एवढ्याच दिवसानंतर पहिल्यांदा एवढ्या जवळून ट्रेन दिसली आमच्या देवळीच्या पटरीवरून. त्याच्यात पॅसेंजरही आहे की नाही का. होळीच्या खास दिवसानिमित्त काढली का ही ट्रेन. होळीच्या खास दिवसासाठी काढली का ट्रेन म्हणलं. काहून रात्रीच्या वेळेस खूप छान दिसते वाटतं. असं खूप लहान अरे तर पोहोचलो आम्ही इथे आणि यांची सुरुवात सुद्धा झालेली होती रंग खेळायला आणि सगळेजण मस्त असे रंगून होते. आणि असा तसा कलर नाही, पक्कावाला कलर. तर साधा कलर तर खेळतच नाही, यांना पक्काच कलर पाहिजे. तर सर्वात आधी तर मी इथे थांबणार नाहीच, कारण आतमध्ये जाणार, चेहऱ्याला तेल वगैरे लावणार मस्त आणि केसाला तेल लावणार आणि मग येणार बाहेर. तर त्या सगळ्याजणी लागत होत्या माझ्या मागे, पण मी म्हटलं थांबा मी येते पटकन जाऊन आणि मग खेळू वाटल्यास. किती होळी खेळायची आहे तर. आणि आत गेल्या ना समर्थ तर आमचा झोपून होता, पण ताई आमच्या बघत होत्या खिडकीतून, कारण त्यांना होळी खेळायला आवडत नाही, अशी पक्के वगैरे कलर खेळायला आवडत नाही. त्या फक्त साधासुद्धा गुलवाल वगैरे खेळतात, पण असा पक्का कलर खेळायला आवडत नाही. त्याच्यामुळे मी त्यांना सकाळी कॉलसुद्धा केलेला होता ना, तर त्या मला म्हणत होत्या की नाही मला नाही आवडत, असं तसं सुरू होतं त्यांचं. तर त्या दरवर्षीच अशा म्हणतात, पण आम्ही त्यांना बरोबर काही ना काही कारण लावून बरोबर त्यांना आमच्या याच्यात घेत असतो. आणि तुम्ही बघाच आता समोर त्यांच्या दिरांनी त्यांना कसा कलर लावला, तर बरोबर त्यांना वाटू पण नाही दिलं की आता हे मला कलर लावणार की काय बा म्हणून. आणि कलर लावल्याच्या नंतर त्यांनी तर कलर लावलाच, मग मी पण त्यांना लावला आणि त्यांना ओढत नेलं बाहेर.
आणि सगळ्यांना कलर लावून आशीर्वाद घेण्याचं काही फुरसतच नाही राहिलेली होती, कारण की सगळेजण कलर खेळत होते, त्याच्यामुळे काहीच नाही राहिलेलं होतं. म्हणून मग आता जाणार मी बाहेर कलर खेळायला, कारण यांना पण आम्हाला ओढतच न्यावं लागलं होतं. बघा तुम्ही, आता कॅमेरा काही स्टेबल नव्हता कारण माझ्या हातात होता आणि त्यांना मी ओढत बाहेर नेत होती म्हणून. तर इथे आता गेल्या सगळेजण वाटच पाहत होते की कोमल वहिनीला कधी बाहेर आणते कधी नाही. सगळेजण जाऊन भिडले, बघा कसा कलर लावत आहे. मला पण काकू आल्या होत्या बोलवायसाठी आणि मुली पण आल्या होत्या, या करत होत्या. मी म्हटलं थांबा जरा मी हे करून येते, चेंज म्हणजे तेल वगैरे लावून येते आणि मग खेळते. आणि इथे ना कितीही वाचण्याचा प्रयत्न केला तरी पण कोणीच वाचत नाही. कलर त्यांना लागणार म्हणजे लागणारच, ते पण एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चांगलं 4-5 वेळा. जसं तुम्ही चेहरा धुवाल तसं ते अक्षयदाताचे आहे ते कलर लावतातच. आणि यावेळेस भरपूर लोक होते, म्हणजे आमचे आजूबाजूचेच असतात 5-6 घरं, पण आणखी तिकडले पण घरं होते. तर छान मजा आली मस्त. हे बघा, सर्वात आधी आमच्या ननदबाईंनी कलर लावला, गौरीबाईंनी. तर तो पण असा सिल्वर कलर. बघा माझा चेहरा कसा दिसत होता. आणि मला ना केसाला तेल लावायची आठवणच नव्हती राहिली, कारण आवाज देत होते सगळेजण. मी म्हटलं मग पटपट तेल लावा आणि निघाव बाहेर. तर त्या नादात पटकन घाईघाईमध्ये केसाला तेलच लावा असं विसरली. फक्त चेहऱ्याला लावलेलं होतं, पण त्याचा काहीच फायदा झालेला नव्हता. पूर्ण कलर जो आहे तो कोणचे कलर आते कोणचे नाही तर माहिती नाही, ते कलरनं निघायलाच नाही पाहत. आणि बिलकुल फुरसत म्हणजे धुवासाठी पण वेळ नाही देत, ते एकावर एक कलर लावतच जाते. मी म्हटलं जाऊ द्या, लावा कलर, मी मस्त डान्स करणार. मला तर आवडतेच डान्स करायसाठी. तर DJ वगैरे असला तर आपले पायच असे नाचायला लागतात, असं वाटते. शांत तर बिलकुल बसूशच नाही वाटत, मस्त डान्सच करावं असं वाटते. आता तर हे आपल्या घरासमोरच होतं आणि सगळे मोहल्ल्यातलेच होते, तर मस्तच आम्ही एन्जॉय केला. आणि बघा ताईला किती कलर लावत आहे, बापरे. त्यांना खूप रंगवलं, पण त्या थोडा वेळ थांबल्या आणि मग गेल्या त्या आतमध्ये, कारण समूह वगैरे होता घरी आणि तो झोपून होता आणि तो रडला असता मग खूप, कारण तो लहान आहे सध्या, तर त्याला काही समजत नाही रंग वगैरे. आम्ही तर रंग खेळेपर्यंत तो मस्त झोपून होता, तर तेवढ्यानी बरं झालं. आणि आमच्याकडे ना पाण्याची खूप जास्त टंचाई असते, पण पाणी यावेळेस ना होळीच्या दिवशीच नळ आले, तर सर्वांनी मस्त ड्रम भरून ठेवलेले होते, कारण पाण्याशिवाय मजा नाही येत. जास्त पाणी नाही उबळत आम्ही, पण थोडंफार तरी आपले सगळेजण मस्त एवढ्या गरमीत डान्स करण्यापेक्षा, एवढ्या उन्हात डान्स खेळण्यापेक्षा, रंग खेळण्यापेक्षा थोडंसं पाणी वगैरे असलं तर ते कॉम्बिनेशन जे आहे ते थोडंसं व्यवस्थित होऊन जाते. जास्त गरम पण नाही होत, काही नाही. तर मी आरशात बघून स्वतःला इतकी हसत होती, बापरे. म्हटलं जाऊ दे, जे होईल ते होईल, आणि कशी दिसेल काय दिसेल त्याचं टेन्शन तर बिलकुलच नाही घ्यायचं म्हटलं. तर चला बघा तुम्ही आता समोर कसे कलर लावतात आणि कसं काय आम्ही होळी खेळतो. मी यावेळेस स्वतःहून कलर कोणालाच लावलेला नाही, कारण हात जेव्हा बेकार होतात ना तेव्हा ते कलरचे हाताळीनं निघतच नाही आणि खूप त्याचं जेवताना नाही का कडू असा स्मेल येतो, म्हणून मग मी ते कलर वगैरे हातात घेतला नाही, लावला नाही. नाहीतर मी पण याच्यामध्ये कलर लावण्याच्या सामील होऊन जाते आणि कलर पूर्ण ते अक्षयदादाच आणतात. आणि आमचा हा त्रियांशू, गौरीचा भाऊ आहे हा, तर तो तर बिलकुल इतका डेंजर दिसत होता. एकतर त्यांनी केस कट केलेले होते तर खूपच डेंजर दिसत होता. हे पण आमचे संकेत दादा आहे, बाजूलाच राहतात, आमचे रिलेटिव्हच आहेत ते पण. तर यावेळेस नाश्ता वगैरे काही केलेला नव्हता, सगळ्यांनी आपापल्या घरी जेवणच केलं होतं. तर तेवढा आमचा टाईम वाचून गेला, म्हणजे रंग खेळण्यातच गेला. आणि आता बघा समोर किती छान मस्त आम्ही एन्जॉय केली होळी. थोडा व्लॉग लेट आला, पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, बघा मग. आणि हो, नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर हा डिमांडेड व्हिडिओ होता आणि म्हणजे मला खूप जणांचे नाही, पण माझ्या याच्यानुसार मला असं वाटतं की खूप जणांचे मला मेसेजेस आले, कमेंटमध्ये नव्हतं आलं, मेसेज आले होते मला इंस्टाग्रामवर की व्हिडिओ टाका म्हणून होळीचा. तर म्हणून आम्ही तिथली होळी न सेलिब्रेट करता इकडे आलो आणि म्हटलं चला आता सर्वांची इच्छा आहेच तर आपण जाऊया तिकडे आणि मस्त होळी दाखवूया आपल्याकडली कशी साजरी करतो कशी नाही. तर रंगपंचमी
तर आलो आम्ही घरी, कारण यांची ड्युटी होती त्याच्यामुळे. आणि रंग माझ्या चेहऱ्याचा निघाला नाही, पूर्ण ग्रीन ग्रीन चेहरा करून टाकला होता मगाशी. कसं ग्रीनच नाही, वेगळाच कसा तरी चेहरा दिसत होता माझा मगाशी. आणि मज्जा आली, खूप मज्जा आली, मस्त मज्जा केली आम्ही. रंग खेळून झाल्याच्या नंतर काहीच कॅपॅसिटी होती नाही की व्हिडिओ करावं की काय. म्हणून यावेळेस आम्ही नाश्ता वगैरे काही केला नव्हता, म्हणजे एकत्र आम्ही नाश्ता करतोच तसा नाश्ता वगैरे काही केला नव्हता. आपापल्या घरी जेवण करायचं होतं. तर ताईंचा रंग म्हणजे ताईंना समर्थमुळे लवकर जावं लागलं आत, आणि तो उठलेलाच होता तसा. तर लवकर त्यांना तो उठायच्या आधी लवकर जायचं होतं घरात, कारण तो उठला की मग त्यांनी तांडव केला असता, त्याला त्याची आई ओळखायला नसती आली. तर म्हणून ताईंनी पटकन घरी गेल्या, आंघोळ वगैरे केली, आणि त्यांनी पोळ्या भात वगैरे सर्व करून ठेवलेलं होतं. आणि यांचं नॉनव्हेजवाल्यांचं वेगळं होतं, म्हणजे हे बाबा आणि दादा यांचं वेगळं होतं. आणि आमच्यासाठी आम्ही बनवली होती पनीरची भाजी. रांगोळी वगैरे केल्यानंतर मग मी केली पनीरची भाजी. आम्ही जेवण खावण केलं आणि तसंच निघालो, कारण यांना यायचं होतं, यांची नाईट ड्युटी असल्या कारणाने. तर असं झालं आजचं. आणि असा होता माझा चेहरा, असे झाले हात, सगळं काही हे झालेलं आहे. स्किन पूर्ण
आता उद्या माहिती पडेल काय होते. तर किती मी चपचप तेल लावलेलं होतं, खूप तेल लावलं होतं, पण त्याचा काहीच असर झालेला नाही. आणि अक्षयदादा आहे ते वरचेवर त्यांचा म्हणजे सुरूच राहते पेंटिंग करणं. तो जो टेका आहे ना तो त्यांच्याकडे दिलेला असते. किती कलर आणून ठेवते तर माहिती नाही, एवढे कलर त्यांच्यापाशी असतात ना. म्हणजे यावेळेस त्यांनी गोल्डन कलरसुद्धा आणलेला होता. तो आता तुम्हाला माहिती नाही ब्लॉगमध्ये आला की नाही आला तर गोल्डन कलरसुद्धा आलेला होता. सगळ्यात लास्ट बसलेला होता मला गोल्डन कलरचा एक हात. तर चेहरा माझा कसाच्या कसाच दिसत होता. पण खूप मजा येते आणि एकच दिवस असते, पण 4-5 दिवस चेहऱ्याला घासत बसावं लागते आणि थोडंसं ना असं झोमते पण, कारण पक्का कलर आहे ना तो. गुलवाल वगैरे असला तर काही तेवढंही नाही राहत. तर असं आहे. आता करते. तर जेवण वगैरे तर करूनच आलो. स्वयंपाक करायची काही आवश्यकता नाही आहे. आल्या मी बसली थोडा वेळ, कारण की किती झालं आज, बापरे, नाचणं उडणं, खूप मजा आली. आणि मला इंस्टाग्रामवर म्हणजे मेसेजेस येत होते खूप जणांचे की तुम्ही यावेळेस तिकडे जाऊन होळी खेळा. तुमचा मागच्या वर्षीचा जसा ब्लॉग टाकला होळीचा तसा यावर्षीसुद्धा टाका. तर म्हणून मी तुमच्यासाठी म्हणून गेली, नाही तर माझं तर यावर्षी पक्कं होतं की मी इथेच राहणार म्हणून. पण मला खूप जणांचे मेसेज येत होते, तर त्याच्यामुळे मी गेली होती तिकडे. आपला मागच्या वर्षीचा जो व्लॉग आहे होळीचा तो 10,000पर्यंत पोहोचलेला आहे. 10,000 व्ह्यूज झालेले आहे त्याचे. तर सर्वात जास्त आता म्हणजे एवढ्या सर्व ब्लॉगमधून त्या ब्लॉगला व्ह्यू जास्त आलेले आहे. आणि सगळ्यांनी छान कमेंट्स पण केलेले आहे. सगळ्यांना आवडलेला आहे तो ब्लॉग. त्याच्यासाठी तुमच्यासाठी मी गेलेली होती तिकडे. तर असं आहे. आता मला आणखी कुठल्या याची तुम्हाला व्लॉग बघायला आवडेल ते कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि असंच तुमचं प्रेम जे आहे ते माझ्या पाठीशी कायम असू द्या. आणि आशीर्वादसुद्धा. आपले 500 सबस्क्रायबर झाले, 500च्या वर झालेले आहे, ते अजून वाढले. तर आजचाही ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आता करते मी आराम. बाय बाय, गुड नाईट. भेटते उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.